हे बघा, बांगलादेशामध्ये जो अत्याचार होतोय हिंदूंवर, तो अत्यंत म्हणजे निषेधार्ह आहे आणि माणुसकीला काळिमा फासणार आहे असं माझं मत आहे. आणि हे निश्चितच सर्व हिंदुस्थानासाठी काळिमा फासणाऱ्या या गोष्टी आहेत. पण आज नाशिकमध्ये त्या निमित्ताने जो बंद पाळलेला आहे, तर याने काही त्या गोष्टींवर इफेक्ट होणार नाही. कारण आत्ता काही हे गांधीवादी युग नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की त्यांना जसंच तसं उत्तर द्यायला पाहिजे. या बाबतीमध्ये माझं तरी एक वैयक्तिक मत असं आहे की हिंदुस्थानचं सरकार जे आहे हे हिंदुत्ववादी नावावर मतदान घेतात, किंवा भारतामध्ये RSS सारख्या संघटना आहेत ज्या हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेतात. तर मग यांनी या बाबतीमध्ये काय केलं आहे? एकही आज मी सकाळपासून बघतो, एकही न्यूज चॅनलवर त्यांची बातमी नाही आहे. आणि जर तुम्ही समजा नाशिकमध्ये बंद पाडून गोरगरिबांचे धंदे बंद केले, किंवा आज जे हातावर काम करणारे लोक आहेत यांचे आज काम बंद पडले, तर अशा पद्धतीचे नुसते बंद पाडून काहीच होणार नाही. खरं म्हणजे बंद पाळला पाहिजे, त्याबद्दल माझं दुमत नाही आहे. परंतु त्याच्यातून ते लोक काही बोध घेतील का? ते अत्यंत असे अमानुष लोक आहेत आणि आपल्या बंदमुळे जर काय त्यांच्यावर इफेक्ट होत असेल तर बंद पाळला पाहिजे. पण जर त्यांच्यावर कुठलाही इफेक्ट होत नसेल तर मी तर या मताचा आहे की डायरेक्ट केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक करावा आणि हिंदुत्ववादी लोकांना, तिकडच्या हिंदूंना वाचवावं, एवढं माझं प्रामाणिक मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.